बारामतीत आज प्रचाराची सांगता होते आणि आज बारामतीमध्ये अजित पवारांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वतः जय पवार यांच्या नेतृत्वाखाली माळेगावातनं ही बाईक रॅली सुरू होते आणि आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही बाईक रॅली थेट मिशन हायस्कूल ज्या ठिकाणी सांगता सभा पार पडणार आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहे। जय पवार आता आपल्या सोबत आहे। तुम्ही गेल्या काही दिवसांपासून बारामती लोक विधानसभा मतदारसंघात फिरतायत, काय नेमकं लोकांचा कौल आहे, लोकांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत? प्रतिक्रिया सगळ्यांची आहे की सर्वच बारामतीकरांना यावर्षी आपल्या आदरणीय अजितदादांना मुख्यमंत्रीच करायचं। अच्छा, दादांना मुख्यमंत्री सेट करायचे सगळ्यांचे भावना ते आहेत। अच्छा, तुमची तीच भावना? तर सगळे बारामतीकरांची भावना, मी पण एक बारामतीकर, आमची पण भावना जी सगळ्यांची असेल तीच आहे। पण मग काय यावेळी नेमकं काय अंदाज आहे, कशा पद्धतीची ही, कारण ही निवडणूक संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। पवार विरुद्ध पवार अशी लढत जी लोकसभा निवडणुकीत पार पडली ती पुन्हा एकदा विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होताना दिसते। हे बघा, मी तुम्हाला सांगू का, सगळे बारामतीकर पूर्ण पवार कुटुंबावरती प्रेम करतात। लोकसभेमध्ये सगळ्यांनी साहेबांना प्रेम ठेवून त्यांना तसं मत दिले। आता मी प्रचार करताना तुम्हाला पण दिसत असेल की उत्साह सगळ्यांची खूप आहे की त्यांना सगळ्यांना दादांचं पण प्रेम आणि आता सगळे दादांबरोबर आहेत। म्हणजे लोकसभेला पवार साहेब आणि आता विधानसभेला अजित दादा बरोबर, म्हणजे हे गणित असणार आहे एकूण बारामतीकरांचं। हे बघा, बारामतीकरांनी ठरवलेलंच होतं, लोकसभेला ताई म्हणजे साहेब आणि विधानसभेला दादा, आणि अनेक वर्षापासून तेच करत आलेत। काय साधारण अजितदादा ज्या मताधिक्यानं बारामतीमधनं निवडून येत आहेत ते मताधिक्य कायम ठेवण्यात अजितदादांना यश येईल असं वाटतं यावेळी? सगळ्याच बारामतीकरांची तीच आशा आहे। तुम्हाला सगळ्यांना किती लीडनी वाटतं दादा येते? किती लीड असेल? निर्विवाद मला पण आशा आहे की 2 लाख असेलच। 2 लाखांचं लीड असेल। मग काय यावेळी खरं तर जी लढत आहे ती अर्थात पवार कुटुंब, युगेंद्र पवार दादांच्या समोर आहे, कुटुंबातच ही लढाई आहे। तुम्ही नेमकं कसं पाहतात या लढाई? हे बघा, सगळ्यांचा स्वतंत्र अधिकार आणि विचार असतात, त्यांच्या पक्षाने तो निर्णय घेतला आणि बारामतीकरांनी दादांचा पुढाकार घेतला। तुम्हाला माहिती आहे, बारामतीकरांनी दादांचा ताफा अडवला आणि दादांना सगळ्यांनी सांगितलं की दादा तुम्ही उमेदवार पाहिजे। त्याच्यामुळे बारामतीकरांची आशा तुम्हाला दिसते दादांसोबत आहे, तर दादाच आहे त्यावेळेस। ही कुठेतरी लढत टाळता आली असते, जसं अजितदादांनी म्हटलं की मी लोकसभेमध्ये जे सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली ती चूक झाली, त्यांनी पुन्हा ती चूक करायला नको होती। तुम्हाला वाटतं की ही चूक केली त्यांनी, ही खरं तर हे टाळता आलं असतं? नाही बघा, मी त्याच्यावरती काय टीका करू नाही शकत। मी तुम्हाला आधी पण बोललो, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी तो निर्णय घेतला। पण मग काय युगेंद्र पवार ज्या पद्धतीने उमेदवारी करतायत आणि शरद पवारांचं काही दिवसांपूर्वी वक्तव्य होतं की नव्या पिढीकडे हे नेतृत्व द्यायचं आहे, अर्थात युगेंद्र पवार म्हणून ते त्यांच्याकडे बघून अशा पद्धतीचं वक्तव्य। साहेबांनी पण त्यांचं जेव्हा त्यांचे पद जे होते, मतलब डिफेन्स मिनिस्टर नाही तर ॲग्रिकल्चर मिनिस्टर, त्याच्यानंतर पण साहेबांनी राजकारण केलं, ते पण पार्टीचे प्रमुख होतेच आहेतच त्यांच्या पार्टीचे, तर त्यांनी त्यांचा वेळ घेतला आणि दादांनी त्यांच्या भाषणात सांगितलं अजून 25 वर्ष आहेत दादांना शक्ती आणि कामं करायची। त्याच्यामुळे दादांची पण आशा आणि लोकांची भावनाच आहेत की बारामतीचा विकास बारामतीकरांनी आणि दादांनी एकत्र केला आहे आणि भविष्यात पण बारामतीकरांनी दादा एकत्रच करणार। दादा म्हणतात की बारामतीचा वाली मीच आहे याच्या पुढच्या काळामध्ये, असं ऐकून दादांचं म्हणणं आहे। आणि शरद पवारांचं म्हणणं होतं की मी निवृत्त होणार, राजकीय निवृत्ती घेण्याचं एकूणच वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं। बघा, साहेबांबद्दल मी आधी पण तुम्हाला सांगितलं, मी काहीच टीका करणार नाही आणि दादांची भूमिका ही बारामतीकरांची भूमिका आहे, त्याच्यामुळे सगळे एकत्रच एकाच विचाराचे आहेत। हे झालं बारामतीबद्दल, तुम्ही एक अंदाज व्यक्त केला की 2 लाखांचा दादांचं लीड असेल। राज्यातलं एकूण चित्र काय असेल? महायुती महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे। कालच मी पोल्स बघितले, पोल्समध्ये महायुती 80% आहे, त्याच्यामुळे नक्कीच महायुतीचं सरकार परत येणार आहे। महायुतीचं पुन्हा सरकार होणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार ही आमची आशा आहे। आता ते महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा त्या ठिकाणी नेतृत्व, सर्वांची आशा ती आहे, ते प्रमुख नेते तेव्हा घेतील निर्णय। शेवटचा प्रश्न, काल जो काही जी घटना घडली
बारामती टेक्स्टाईल पार्कच्या बाहेर प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना अडवलं गेलं असं त्यांचा आरोप आहे आणि जवळपास अर्धा तास त्यांना त्या ठिकाणी थांबवलं गेलं. तो व्हिडिओसुद्धा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झालेला पाहायला मिळाला. नेमकं काय घडलं होतं आणि यावर तुमची नेमकी काय प्रतिक्रिया? त्याची जेव्हा तो व्हिडिओ माझ्यासमोर आला, मला पण कुठेतरी वाटलं की ते आमचे कुटुंबच आहेत, आमच्या आजीच आहेत, माझी बहीणच आहे. तर आम्ही लगेच फोन लावले. आम्ही विचारलं की असं का झालं. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं तिथल्या अधिकाऱ्यांनी की दादा ते लोडिंग अनलोडिंग गेट होतं, ते बंदच असतं आणि त्यातल्या त्यावेळेस त्या वॉचमॅनला काय माहिती नव्हतं आणि पुढच्या बाजूला सगळ्यांसाठीच टेक्स्टाईल पार्कचं गेट कायम उघडं असतं. तुम्ही आता बी जाऊन बघा, तो उघडाच असतो. आणि ही काय थोडी चुकामुक झाली, त्याच्यात मिसअंडरस्टँडिंग झाली, बाकी काय नाही. पण कुठेतरी राजकीय या सगळ्याचा फायदा घेतला गेला किंवा ऐन निवडणुकीत अशा पद्धतीने असं वाटतं काही याला राजकीय काही अँगल आहे? तसं काहीच नाही आहे. कारण हे बघा, जसं आम्हाला माहिती पडलं, आम्ही स्वतःनी, मी, वहिनीनी, पारदानी, आम्ही स्वतःनी फोन लावले, विचारलं की अशी घटना का घडली. मग त्याच्यातनं ती माहिती मिळाली की ते अनलोडिंग आणि लोडिंगचं गेट होतं. पुढच्या बाजूचं गेट जे टेक्स्टाईल पार्कचं ते कायम उघडं होतं. तर थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली. त्याच्यानंतर आजी आणि रेवती तिथं आतमध्ये जाऊन त्यांनी सगळ्यांची चर्चा पण केली. ते तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. पण मग हे सगळं आता निवडणुकीपुरतं झालं. पवार कुटुंब 2 पाडवेसुद्धा साजरे झालेत, निवडणुकीत आमने सामने आलेले आहेत. पवार कुटुंब म्हणून एकत्र येणार का भविष्यात असं वाटतंय? निवडणुका येतील जातील, पण भविष्यामध्ये असं काही वाटतंय? तो निर्णय आदरणीय साहेब आणि आदरणीय दादा घेतील. तर जय पवार होते, ज्यांच्या या बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे. पवार कुटुंब एकत्र येईल का, तर तो निर्णय शरद पवार आणि अजित पवारच घेतील असं स्पष्ट मत जय पवारांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.